शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नागपुरात उद्या शेतकऱ्यांचे प्रहार संघटनेसह महाएल्गार आंदोलन होणार आहे। सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात बच्चू कडू यांनी आरपारचा लढा उभारण्याचा निर्धार केलाय। बच्चू कडू हे हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत। राज्यातील अनेक मेंढपाळ बांधव 2 दिवसांपूर्वीच नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। महाएल्गार आंदोलनाची तयारी म्हणून चिवडाही तयार करण्यात आलाय। विदर्भामधील अनेक गावांतून हा चिवडा तयार करण्यात येत असून तसंच ट्रॅक्टरने अनेक शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आता पुन्हा एकदा बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। त्यांनी महाएल्गार आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि सरकारला शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। माझ्यासोबत बच्चू भाऊ कडू आहेत। भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा तुम्ही आक्रमक झाले, आता 7/12 कोरा करायचा? कोऱ्याशिवाय वापस नाही। देवाभाऊनं कोरा कोरा तिंडा म्हटलं, एक डाव तरी कोरा करा, त्याच्याशिवाय आम्ही परतणार नाही। एकतर आमच्या छातीवर गोळ्या मारा, नाहीतर कोरा करा, 2 पैकी एक काही करा। नक्कीच। जर आता तुम्ही इथून नागपूरकडे जात आहेत, पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे। आंदोलन थांबवण्याची सरकारकडून प्रयत्न केले जातील असं तुम्हाला वाटत नाही का? आणि सरकारनं आम्ही हे आंदोलन गेल्या 7 महिन्यापासून करतो आहे। हा काही पहिला दिवस नाही आहे आणि त्याच्यानं आमचा आता अंत पाहून आहे। शेतकरी घराघरातून निघणार आहे, शेतमजूर निघणार आहे, अख्खे गावच्या गाव उद्या आम्ही पाहतो नागपूरला आल्याशिवाय राहणार नाही। किती दिवस साधारणतः हे आंदोलन चालणार? जेथपर्यंत कोरा नाही तोपर्यंत परत नाही। शेतकरी याच्यात सहभागी झाले आहेत, मेंढपाळ देखील सहभागी झाला आहेत। कसा प्रतिसाद मिळतोय? मेंढपाळ असेल, दिव्यांग असेल, मच्छीमार असेल, आमचा शेतकरी असेल, शेतमजूर असणार, हे सगळे सामील होणार आहे आणि उद्या तुम्ही त्याचा जो रूप आहे ते तुम्हाला दिसणार। सरकारने बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही कसं पाहताय? आता आज रात्री ठरवू काय करायचं ते। बैठकी काय वांजोट्या घ्यायच्या, निर्णय घ्या ना। आज तुमचा मुक्काम वर्धेमध्ये असणार आहे, उद्याचं कसं नियोजन असणार आहे? उद्या सकाळी 9 वाजता निघू नागपूरला। थेट 7/12 कोरा झालाच पाहिजे? कोराशिवाय निघणार, वापसच येणार नाही। नक्कीच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाल्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या आंदोलनाला सरकार कसं पाहतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।